या शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानंतरही काही अनुदानित शाळांमध्ये वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं नाही। या शाळांवर कारवाई करण्याची मागणी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे। वंदे मातरम हे केवळ राष्ट्रीय गीत नाही तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा मंत्र होता, असंही उपाध्ये यांनी म्हटलंय। 1 ते 7 नोव्हेंबर पर्यंत शाळांमध्ये वंदे मातरम गायलं जावं, म्हटलं जावं असा सरकारी आदेश आहे। मात्र तरीही काही अनुदानित शाळांमध्ये आणि विशेषतः उर्दू शाळांमध्ये वंदे मातरम अद्यापपर्यंत म्हटलं गेलं नाही। त्यासाठी टाळाटाळ होती। अशा अनुदानित शाळांमध्ये कोणत्याही भाषिक असो, उर्दू असो अथवा अन्य कोणत्याही भाषिक शाळा असो, अशा शाळांमध्ये जर वंदे मातरम म्हटलं गेलं नाही तर त्यांच्यावरती कडक कारवाई व्हायला हवी, ही ठाम मागणी आहे। राज्यातील 5वी आणि